नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारचा मोठा निर्णय. आता या बहिणींना 3,000 रुपये ऐवजी आता 4,500 रुपये आता या ठिकाणी मिळणार आहेत. तर पूर्ण बातमी बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. सीएम एकनाथ शिंदे यांनी काय सांगितलेलं आहे तेच आपण आता या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी माहिती दिली की काही लोक म्हणतात ही योजना त्यांचे पैसे मिळणार निवडणुकीसाठी जाहीर केलं आहे. मी आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना त्या दिवशी सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही तर अजून भरपूर गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महिन्याला 1,500 असे, वर्षाला 18,000 रुपये. आज काही लोक म्हणतात की या बहिणींना हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार? अरे तुम्ही 2.5 वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही? तुमच्या हातात हात देण्याची दानत असते, ते घेणारे होते, आम्ही देणारे आहेत म्हणून आम्ही देतोय. आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनावर टीका करणे. कोर्टात कोणाला तरी पाठवता, कोर्टाने पण ते नाकारलं. कोर्टाने देखील आता बहिणीच्या बाजूने निकाल दिला. एक सर्वसामान्य कुटुंब आणि माझी बहीण चालवले 1,500 मिळाल्यानंतर त्यांच्या मुलाबाळांसाठी खरेदी करायला, त्यांच्या शिक्षणासाठी कपडे, साहित्य, पैसा देखील आता त्यांच्यासाठी आता हा उपयोगी ठरणार आहे. आणि ह्या बाजारात मार्केटमध्ये या गुंतवणुकीतच होणार आहे. आणि याची अर्थव्यवस्था कोणीही समजू शकत नाही, असं देखील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं याद्वारे प्रसार म्हणजे चर्चेद्वारे ते पुढे म्हटले. कारण महिला ही घरातील 2 लाख नाही तर महिलांनी आता यासाठी 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या एकनाथ शिंदे यांनी सांगितलं का आता या म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत याची मुदत वाढ झालेली आहे. जे पुढच्या महिन्यात अर्ज करतील त्यांना 3 महिन्याची म्हणजे 1,500, 1,500 आणि 1,500 असे 4,500 रुपये आता त्यांच्या लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत. तर राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून आपल्याला मिळणारे 4,500 रुपये आता आपल्या पदरात पाडून घ्यावेत.